सत्यप्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार. ज्या पुरुषाला ब्रह्मज्ञान झालेला आहे असा जो पुरुष आहे म्हणजे निसंदेह ब्रह्मज्ञान झालेला संशय विपर्ययरहित माझा आत्माच ब्रह्म आहे असं ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं अशा पुरुषाचा देहपाताविषयी कोणताच नियम सांगितलेला नाही. म्हणून या ठिकाणी जो तत्वदृष्टी आहे तर त्या तत्वदृष्टीनं देह कसा त्यागला याचं वर्णन या ग्रंथामध्ये दिलेलं नाही. कारण कसं आहे त्यागला त्या तत्वज्ञ पुरुषाने देह अंथरुणावर गडबडा लोळत समाधी पद्मासनादी लावून समाधी साधत किंवा भगवन नामोच्चारण ओंकारादिकांचं उच्चारण करत चित्ताची एकाग्रता साधत केला काय आणि कसाही झाला काय. रुग्णो वा विलुठन भुवी असा जरी झाला तरी सुद्धा त्याने जे प्राणाचा त्याग झाला तरी त्याला परत जन्म येत नाही अशी स्थिती असल्यामुळं त्याच्या देहपाताविषयीचा नियम दिला नाही. म्हणजे तत्वज्ञ पुरुषाला त्याचा देह कसा पडावा याविषयी कोणताही नियम नाही. असं झालं तरी सर्वांसाठी नाही, हे फक्त तत्वज्ञ पुरुषासाठी. जर कोणी उपासक असेल तर उपासकाने मात्र आळंदी काशी हिमालय गंगातट अशाच ठिकाणी राहावं. पर्वकालामध्ये त्याचा देह त्याग व्हावा. जसा भीष्माचार्यांनी उत्तरायणाची वाट पाहून मग देहाचा त्याग केला तर उपासकासाठी किंवा ज्याला अजून तत्वज्ञान झालं नाही आणि तत्वज्ञान व्हावं असं वाटतं अशा पुरुषांनी जरी अहंग्रह उपासना करीत असला लय चिंतन करत असला सगुण उपासना करीत असला तरी त्याला मात्र उपासकाच्या देहत्यागाचा प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. म्हणून हा जो 5व्या तरंगाचा अधिकारी असणारा जो अदृष्टी की त्याने हे तत्वज्ञान ऐकूनही त्याला बोध झाला नाही परंतु श्रीगुरूंच्या वाक्यावर श्रद्धा ठेवून अत्यंत विश्वास ठेवून त्याला सांगितलेलं साधन त्याने केलं. ध्यान ब्रह्म त्याला ज्ञेय होऊ शकलं नाही पण ब्रह्म त्याने ध्येय केलं. म्हणजे ब्रह्माला ध्येय करून जो ध्याता त्या ध्येयाचं चिंतन करतो तर तो असा जो ध्याता आहे असा जो उपासक आहे ध्यान करणार आहे त्याला मात्र अखंड निरंतर त्याने ब्रह्माचं चिंतन म्हणजे ध्यान करायचं ध्यानरूप चिंतन करायचं आणि तद्वारा त्या आत्मस्वरूपाला तो प्राप्त होऊ शकतो. आणि हे करताना त्याला मात्र योग्य देश किंवा काल त्याच्यामध्ये त्याने देह ठेवावा असं सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये त्याचं भीष्मादिकांच्या द्वारा वर्णन येतं असं सांगितलं. तोच प्रकार सांगतात. उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार. ज्ञानी पुरुषास शरीर त्यागाकरिता उत्तम देश कालादिकांची अपेक्षा नाही हे वर सांगितले आहे. परंतु उपासकास मात्र उत्तम देश उत्तरायणादी उत्तम काल जर शरीर त्यागाच्या वेळी असेल तर त्यास उपासनेचे फल होईल. आणि ज्याचे पूर्वी ध्यान केले त्या ध्येयाच्या स्मृतीची आणि ध्येय जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीच्या मार्गाची स्मृती पाहिजे. तर ते म्हणतात की जो उपासक आहे त्याला उत्तम देश किंवा उत्तरायणादी उत्तम काल याचं त्या शरीर त्यागाच्या वेळेला त्याला भान असलं पाहिजे. आणि आपला प्रवास जो आहे देह त्यागानंतर कोणत्या मार्गाने कसा होतो परवा त्या स्वामीजींनी संपूर्ण सांगितलं चिंतन. तर उपासकाने देहत्याग केल्यानंतर हे पितृलोका सांगितलं ना परवा तर तो ब्रह्मलोकांपर्यंत कसा जातो त्याचं वर्णन केलं. त्याप्रमाणे ह्या आर्चरादी मार्गाचं ज्ञानही असलं पाहिजे आणि तशा प्रकारचं ध्यानही त्यांनी निरंतर केलं पाहिजे. ते ध्यान करण्याचं जर त्याला योग्य देश म्हणजे क्षेत्र वगैरे असेल किंवा एकादशीसारखा उत्तम पर्वकाल असेल तर याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याला अनुसरून त्यांनी उपासना किंवा ध्यान केलं पाहिजे. ते करत असताना आपण ज्याचं ध्यान करतो
त्या ध्येयाची स्मृती पण त्याला असली पाहिजे. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अशी स्थिती त्याची आहे. हे जे श्लोक आहेत हे कोणाच्या दृष्टीने, उपासकाच्या दृष्टीने किंवा ज्याने ब्रह्माला ध्येय केलं त्याच्या दृष्टीने हे श्लोकांचा अर्थ करायचा, ज्ञानवानाच्या दृष्टीने करायचा नाही. किंवा अर्चिरादी मार्ग हा सुद्धा काय शुक्ल कृष्ण गती हे ते जगत शाश्वते मते, हे जे सगळे श्लोक आहेत हे श्लोक उपासकांसाठी आहेत असं सांगतात. म्हणून त्याला ह्या मार्गाचे चिंतन पाहिजे. कारण मार्गाचे चिंतन हे उपासनेचे अंग आहे. आता तुम्ही म्हणा ध्येय ब्रह्माचं चिंतन किंवा त्याचं स्मरण पाहिजे, परंतु मार्गाचं चिंतन हे सुद्धा त्या उपासनेचे एक अंग असल्यामुळं त्याला जाणाऱ्या ह्या अर्चिरादी मार्गाचं सुद्धा धूम्र मार्ग किंवा त्याला कोणता मार्ग म्हणतात, या देवयान मार्ग, याचंही त्याला ज्ञान असलं पाहिजे. कारण मार्गाचे चिंतन हे उपासनेचे अंग आहे. तशीच दीर्घकाल सिद्धादी आसनादिकांची अपेक्षा आहे. आणि त्यांनी एक एक आसनही सिद्ध केलं पाहिजे. सिद्धासन म्हणा, पद्मासन, वज्रासन याची सुद्धा अपेक्षा आहे. म्हणजे त्यांनी आसनावर बसलं पाहिजे. कारण ब्रह्मसूत्रात एक सूत्र आहे, आसीनः संभवात. जर तो मनुष्य ध्यान करणार, ज्ञान करणारा, ज्ञानाचं फल दृष्ट आहे की नाही, त्यात ते कसं आहे, त्यांनी झोपून केलं, बसून केलं, चालताना केलं चालेल. पण कोणी म्हणेल की काही लोक म्हणतात आम्ही जप करतो पण चालत फिरत करतो, तसं नाही. आसीनः संभवात त्याच्यामध्ये एकाग्रता, त्याच्या फलनिष्पत्ती होण्यासाठी जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे ते केलं पाहिजे. त्या भूक जेवण कधी करावं माणसाने, भूक लागेल त्यावेळेला. तसं मी ब्रह्म आहे हे चिंतन कधी करावं, ज्यावेळेला मी देह वाटेल तेव्हा. त्याला कालाची कोणती अपेक्षा नाही. पण तसं इथं मात्र उपासनेमध्ये बरेच लोक म्हणतात न लगे आंघोळी, तोंड धुवावे. ते कोणासाठी सांगितलेले आहे की जो मनुष्य काहीच करीत नाही तर त्याला त्याकडून नामस्मरणाने त्याच्या अंतःकरणाची अधिक शुद्धी होईल, मग तो नियमाचे पालन करेल. पण याचा अर्थ त्याने नियमाचं काय म्हणजे नियमाचं पालन केलं नाही म्हणजेच तो, कारण नामस्मरणाचं काय देशकाळाची अपेक्षा नाही. हरिपाठातला कोणता अभंग आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. काळही नाही वेळही नाही, म्हणजे अशौच अवस्थेतच नामस्मरण करावं असं त्याचा अर्थ आहे का? असं त्याचा अर्थ नाही. परंतु उलट असं आहे की ज्याचं जसं शास्त्राने सांगितले त्याचं नियम पालन करून ते उपासना करावी. त्याप्रमाणे आणि उपासना सिद्ध होताना आसीनः संभवात, म्हणजे बसून आपण पाठीचा मनका ताठ करून, डोळे अर्धोन्मिलित करून किंवा झाकून माळीचे जे नियम असतील त्याप्रमाणे करावं याची अपेक्षा आहे. याच्यामध्ये आसन पण सिद्ध असावं. त्याप्रमाणे अदृष्टी नावाचा शिष्य शुभ गंगा त्रिवास दीर्घकाल सिद्धासनादी करून योगशास्त्राच्या रीतीने ध्येय ब्रह्माचे चिंतन करीत असता त्याचा देहपात झाला. अदृष्टी नावाचा हा जो दुसरा शिष्य होता तर त्याने त्याप्रमाणे त्याला तर काही ते ब्रह्माचं ज्ञान झालं नाही, मग त्याने ब्रह्माचं ध्यान करायचं ठरलं. ते शुभ असणारे जे गंगातीर आहे त्या गंगातीरावर गेला, त्याने आसनांचा अभ्यास केला. मरणाच्या कालपर्यंत ध्येय ब्रह्माचं चिंतन करीत त्यांनी देह त्याग केला असं त्याचं वर्णन. जसं आता जोग महाराज आहेत, जोग महाराजांनी आळंदीला देह त्याग केला. वास्तविक त्यांना पुण्याला केलं तर काय, आत्ताच आपण पाहिलं ज्ञानवान पुरुष होते, अवतारी कुटीतले पुरुष होते, तरी सुद्धा उपासकांना आदर्श घालण्यासाठी त्यांनी स्वतः इथं आले, ज्ञानेश्वर महाराजांचा समाधीचं तीर्थ घेतलं, पद्मासनात बसले आणि आता मी जातो असं म्हणून गेले. हा आदर्श कोणासाठी? उपासकासाठी. म्हणून आपला आग्रह आळंदीतच असण्याचा असला पाहिजे, है की नाही. आपण ब्रह्माला ध्येय मानतो का ब्रह्म ज्ञेय झाले, आपल्याला ज्ञेय झाला असला तर प्रश्नच येत नाही. तो विचारणार पण नाही की आळंदीत राहावं का बाहेर जावं. त्याला काही देशकाळाचं विषयीचा मिथ्यात्व निश्चय झाल्यामुळं आणि तो याच ठिकाणी मुक्त असल्यामुळं इथं जर त्याला देव माझाच नाही तर देव पडावा कुठं याच्याविषयी त्याला कोणती शंका नाही. म्हणून ज्ञानवान पुरुषाचा संबंधाने हा प्रश्नच उपस्थित होत नाही. झाला तर तुमच्या आमच्या विषयी होतो. म्हणून आपल्या उपासकाचा आग्रह असला पाहिजे की आळंदीच्या पंचक्रोशीच्या बाहेर गेलं की वारा जो लागतो ना, तर तो वारा सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचा आहे. त्या वाऱ्यात तिकडं गेलो आपण, कदाचित मध्येच आपण गेलो, आळंदीला पोचलो नाही तर आपलं बरं होणार नाही. आणि आपल्या आळंदीमध्ये कसं जरी आपला देह पडला तरी आपण उपासक आहे. आपल्याला इथल्या अधिष्ठात्री देवतांचं
वायुमंडळातील सिद्धांचं आपल्याला सहाय्य होईल. म्हणून आपला आग्रह काय असला पाहिजे, आळंदीतच राहण्याचा असला पाहिजे. बाहेर जाताना आपल्याला नेहमी विचार असला पाहिजे, गेलो आणि बाहेर गेलो तर पुन्हा आळंदीत पोहोचतो की नाही. मग त्याच्यापेक्षा बरं जाईल कधी ह्याचाही भरोसा नाही, मग त्याच्यापेक्षा जाणंच नको, आहे की नाही. जरी सप्ताह आला तरी कदाचित आपण गेलो तर मग आपला देह कुठं पडणार, आहे की नाही. म्हणून आपल्याला आळंदीत राहण्याची मात्र आवश्यकता आहे. आणि नाही ज्ञान झालं असलं तर हा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सांगतात की आदृष्टी नावाचा शिष्य शुभ गंगा तिरी वास दीर्घकाल सिद्धासनादी करून योगशास्त्राच्या रीतीने ध्येय ब्रह्माचे चिंतन करीत असता त्याचा देहपात झाला. मग त्याला ते जे अधिष्ठात्री देवता असतात दिवसात त्याचा देहत्याग झाला पाहिजे, उत्तरायणात झाला पाहिजे. याच्यामध्ये मग दिवसाची देवता जी असते ती त्याला अग्नी काय रात्रीची देवता काय दिवसाच्या देवतेकडे नेते, दिवसाची देवता अग्नी देवतेकडे नेले, त्याची कोणते काय सगळं आहे का ते याचा क्रम, त्या क्रमाक्रमाने ती घेऊन ब्रह्मलोकापर्यंत जातात. शेवटी अतिवाहिक जो मानव येतो, अमानवी पुरुष येतो आणि त्याला शेवटी घेऊन जातो. अशा प्रकारचं वर्णन आहे याच्यामध्ये. अग्निनय सुपथार आहे याच्या ईशावास्य उपनिषदामध्ये. त्याप्रमाणे ते सगळं उपनिषदामध्ये आले. पर्वत्यांनी सगळं तो क्रम सांगितला स्वामी महाराजांनी. तो क्रम पण आपल्याला माहीत असायला पाहिजे, कारण क्रमाचं ज्ञान हा सुद्धा काय एक उपासनेचा भाग आहे. म्हणून त्या क्रमाचं पण आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. आता हे दुसरा बंधू. आता तिसरा बंधू होता तर्कदृष्टी 6व्या तरंगात झालेला. त्याचं जीवन चरित्र सगळे या ठिकाणी एक जीवनमुक्त झालेलं आहे, ऐक नाही. हे दुसरा जो आहे तर तो उपासक झालेला आहे, आणि तिसरा आपल्या तर्काचं समाधान करून तोही मुक्त झालेला आहे. तर त्याचं जीवन चरित्र कसं, पहिल्यांदा सांगितलं तत्वदृष्टीचं, नंतर अदृष्टीचं, आता तर्कदृष्टीचं जीवन चरित्र. सगळे एकाच श्रीगुरूंकडं बोध प्राप्त करून घेण्यासाठी गेले होते. तर अशा तिघांचा अधिकार पाहून एक होता मंद मुमुक्षू, एक मध्यम मुमुक्षू आणि एक तीव्र मुमुक्षू. पहिल्या तीव्र मुमुक्षूचं सांगितलं, आता मध्ये मध्यमचं सांगितलं आणि नंतर मंद मुमुक्षूचं सांगितलं. तो आहे तर्कदृष्टी. आता तर्कदृष्टीलाही ज्ञान झालं, पण ज्ञान झाल्यानंतर त्याचं जीवनचरित्र कसं ते सांगतात. आता तर्कदृष्टी नावाचा तिसरा शिष्य, याने गुरुद्वारा उपदेश श्रवण केल्यानंतर निश्चय केलेल्या अर्थाविषयी अन्य शास्त्रांचा विरोध निवृत्त करण्याकरिता सर्व शास्त्रांच्या अभिप्रायाचा विचार केला. ते म्हणतो गुरूंच्या जवळ मी उपदेश श्रवण केला आणि मी ब्रह्म आहे याचं मला ज्ञान झालं, परंतु मी ब्रह्म आहे का जीव आहे, जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे की नाही. तर जीव आणि ब्रह्म हे विशिष्ट आहेत का केवळ अद्वैत आहे, का विशिष्ट अद्वैत आहे, का शुद्ध अद्वैत आहे, का द्वैत आहे. सगळी शास्त्र भरलेली आहेत ना समोर. जरी त्याला तत्वज्ञान झालं तरी तो म्हणतो अनेक शास्त्रांनी काय सांगितलेले ह्या संबंधाने विचार. जीव, ईश्वर, जगत यांच्या उत्पत्ती स्थिती लयाविषयीचा जगताचा काय विचार सांगितला. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये उपास्य उपासक भाव सत्य आहे की काय, जीवाचं स्वरूप काय, ईश्वराचं स्वरूप काय. हे आम्ही म्हटलं की जीव आणि ईश्वर हे दोन्ही कल्पित आहे, उपाधीमुळे त्यांच्यामध्ये भेद आहे, तत्वतः ते एकच आहेत आणि ते ऐक्य म्हणजे मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाचा बोध आहे, जगत मिथ्य आहे. परंतु उरलेलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये तो अनेक शास्त्रांचं देखील अवलोकन करतो आणि प्रत्येक शास्त्र काय म्हणतं याविषयी तो पाहतो तर्कदृष्टी. कारण त्याचे मूळचे संस्कारच होते. कोणती गोष्ट असेल तर ती तर्कशुद्ध कसोटीवर घासून घ्यायची. म्हणून तो म्हणतो की या संबंधाने काही एकटे व्यासाचार्य शंकराचार्य बोलतात असं नाही. तिथं वल्लभाचार्य बोलतात, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, हे सगळेच आचार्य त्याविषयी, निंबार्काचार्य बोलतात. म्हणून त्या पुराण आहेत, स्मृती आहेत, वेद आहे, वेदांत आहे, त्याची षडांग आहेत, कल्प आहे, ज्योतिष आहे, सूत्रग्रंथ आहे, सगळं वाङ्मय त्याच्या समोर आहे. म्हणून तो म्हणतो की माझा निश्चय झाला, पण माझा निश्चय बरोबर आहे की नाही हे निश्चय केलेल्या अर्थाविषयी, निश्चय केलेला जो विषय त्याच्याविषयी त्याने अन्य शास्त्रांचा विरोध निवृत्त करण्याकरता. परंतु अन्य आता त्याचे बदल तर होणार नाही, त्याला तत्वज्ञान निसंदेह झाले. परंतु जरी मी निसंदेह झाला असेल तर अन्य शास्त्राचा विरोध कसा आहे आणि तो चुकीचा कसा आहे, तो विरोधाचे निवृत्त करण्यासाठी त्यांनी सर्व शास्त्रांचा विचार नाही केला, अभिप्रायाचा विचार केला. म्हणजे शास्त्र काय म्हणतंय ते मूळ शब्द नाही, त्या शब्दाचा उपक्रम उपसंहारादी पाहून शास्त्राचं तात्पर्य काय आहे, वक्त्याची इच्छा काय आहे, वक्तुरी इच्छा तात्पर्य
या रीतीने त्याने अभिप्रायाचा विचार केला. त्यावरून त्याचा असा निश्चय झाला की सर्व शास्त्रांचे प्रयोजन मोक्ष आहे. त्यांनी वैशेषिक दर्शन, न्यायदर्शन, सांख्यदर्शन सगळ्या दर्शनांचा अभ्यास केला आणि त्याच्या एक लक्षात आलं की सगळ्या लोकांना पाहिजे मोक्ष हे सर्वांचं परम प्रयोजन आहे आणि मोक्षाचे साधन अद्वैत निश्चय रूप ज्ञान आहे, भेद निश्चय यथार्थ नाही. आणि सगळी शास्त्राचे पाहिली पुराणे, धांडोळीली दर्शने आणि सर्वातून त्यांनी सांगितलं की सर्वांना पाहिजे मोक्ष आणि मोक्षाचं साधन आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, दुसरं मोक्षाचं साधन नाही. त्याच्यामध्ये जीव आणि ब्रह्म यातला भेद निश्चय हा मुमुक्षुला हितावह नाही, त्याचा अभेद निश्चयच मुमुक्षुला खरा कल्याणकारक आहे. आणि मोक्षाचे साधन अद्वैत निश्चय रूप ज्ञान आहे, भेद निश्चय यथार्थ नाही. पुन्हा हा भेद निश्चय यथार्थ नाही म्हणजे योग्य नाही, उचित नाही. सर्व शास्त्रे साक्षात किंवा परंपरेने ब्रह्मज्ञानोत्पत्तीस कारण आहे आणि सर्व शास्त्र जे आहेत तर त्या सर्व काय तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. सगळ्याच ठिकाणी काय आणखी काय, विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार. सगळ्या वेदांताचं सार काय, विश्वामध्ये विश्वंभर आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि काय आता काय सांगितलं, ऐसे बोलती पुराणे असं आहे. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. आणि सगळीकडे परमात्माचं हेच पुराणाचं काय आहे, सार आहे असं तुकाराम महाराजांनी सांगतात. सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर त्याच्यामध्ये हेच सांगतात की सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे, साक्षात किंवा परंपरेनं ब्रह्मज्ञानोत्पत्ती होय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होय. कर्मादी जरी साधन वेदांनी सांगितले असेल, सगळ्या साधनांचं सार काय आहे की ब्रह्मज्ञानच व्हावं आणि ब्रह्मज्ञानाद्वारा मोक्ष व्हावा. काही साक्षात जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची साधन आहेत, तर काही परंपरेने जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा मोक्षाचे, काही साक्षात मोक्षाची साधन आहेत आणि काही परंपरेद्वारा मोक्षाची साधन आहेत. सर्व शास्त्र संस्कृत वाणीची अष्टादश प्रस्थाने आहेत. अष्टादश म्हणजे 18 प्रस्थान म्हणतात. प्रस्थान म्हणजे प्रस्थीयते अनेन आत्मनीती प्रस्थान, ज्याच्याद्वारा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ निष्ठा किंवा स्थिती होते त्याला म्हणतात प्रस्थान. अशी प्रस्थानं आहेत 18. त्यात कित्येक कर्म प्रतिपादक आणि कित्येक विषय सुखोपाय प्रतिपादक आणि कित्येक ब्रह्माहून भिन्न देवतांची उपासना प्रतिपादक आहेत. आता ती जी अष्टादश प्रस्थान आहे त्याच्यामध्ये काही कर्म सांगतात, काही उपासना सांगतात आणि काही भिन्न भिन्न अनेक देवतांची उपासना देखील सांगतात. तशीच ज्ञानाकरिता न्याय सांख्यादी शास्त्रे आहेत का आणि काही विचार करणारी शास्त्रे आहेत. नुसतं करा करा शारीर किंवा मानस क्रिया कर्म आणि उपासना सांगत नाही, तर काही विचार सांगतात, ती आहेत सांख्य नैयायिक वगैरे शास्त्र. तीही भेद ज्ञानास यथार्थ ज्ञान म्हणतात. परंतु वेदांत सोडलं तर सगळी शास्त्र कशाचं प्रतिपादन करतात, भेद ज्ञान. जीव ब्रह्म जगत ईश्वर सगळ्यांच्यामध्ये काय मानतात, भेदच मानतात. म्हणून सर्वांना अद्वैत ब्रह्माची बोधकता घडत नाही. म्हणून कोणत्याही शास्त्राचं अध्ययन केलं म्हणजे काय त्याला अद्वैत ब्रह्मज्ञान होईल का? अद्वैत ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान जर पाहिजे असेल तर ते उपनिषदा वाचून किंवा वेदांत दर्शना वाचून होत नाही. तथापि सर्व शास्त्रांचे कर्ते सर्वज्ञ कृपाळू आहेत म्हणून त्यांनी केलेली मूळ सूत्रे त्यांचा तर वेदानुसारच अर्थ आहे, परंतु त्या सूत्रांचे व्याख्यान करते भ्रांत आहेत. आता काय हे मूळ सूत्रांचं जर आपण ते अतिशय संक्षेपात असतात आणि त्याचं जर आपण अध्ययन केलं तर अर्थबोध होत नाही. म्हणून आपण काय करतो, त्या दर्शनाची वैशेषिक सूत्रे, न्यायसूत्र, सांख्यसूत्र असे प्रत्येक दर्शनाची सूत्रे आहेत. ते सगळं दर्शनाचे जे कर्ते होते ते सगळे वेदाला मानणारे, म्हणजे याचा अर्थ ते वेदाच्या विरोधी व्याख्यान करतील का? नाही. तर त्याचं ते वेदाच्या विरोधी लिहिलंच नाही. परंतु दुसरे त्यांचे जे भाष्यकार येतात, सूत्राचं भाष्य करणारे किंवा त्याच्यावर वृत्ती करणारे, वार्तिक करणारे, ते मात्र भ्रांत आहे, भ्रमिष्ठ आहे. त्यांनी काय केलं, आपल्या बुद्धीनं अर्थ केला आणि त्याच्या आपल्या बुद्धीच्या अनुकूल अशा आपण काढलेला जो अर्थ आहे बुद्धीनं, बुद्धीच्या पातळीवर, तर तोच अर्थ त्या सूत्रकारांचा आहे असं म्हणून त्यांनी त्याचा अर्थ केला आणि लोकांच्या ठिकाणी बुद्धिभय निर्माण केला. म्हणून तेच लोक भ्रांत आहेत असं म्हणतात. म्हणून त्यांनी मूलसूत्रकर्त्यांच्या मनोगताहून भिन्न अर्थ केला आहे, कारण त्यांना स्वतःला त्या व्याख्यानाचा अर्थ आपलं त्या सूत्रांचा अर्थ कळला नाही. म्हणून व्याख्यान करताना भ्रमिष्ठ असणाऱ्या त्या लोकांनी ह्या वेदशास्त्राच्या विरुद्ध अर्थ केलेला आहे.
असा तर्कदृष्टीने निश्चय केला. म्हणजे याच्यामध्ये तर्क जरी आपण करीत राहिलं तर ही आपलं दृष्टी जरी ज्ञान झालं आणि इतर दर्शनांचं अध्ययन करू नये असं नाही. पण कसं अध्ययन करावं? श्रुतिमतच तर्कोनुसंधीयता. श्रुतिमत, श्रुतीला मान्य आहे अशाच प्रकारचे तर्क करावे. तर्क्यताम मा कुतर्क्यताम. तर्क करायचा पण कुतर्क करायचा नाही. आणि तर्कदृष्टीनं असं जीवन जगलं. नाही तर काही लोक म्हणतात की आम्ही अगोदर वेदांताला मानत होतो, पण जेव्हा का सांख्यकारिका आमच्या हातात आल्या तेव्हापासून, किंवा ज्यावेळेला आम्ही नारद भक्ती सूत्र वाचलं आणि मग त्याच्यावरचं भाष्य पाहिलं आणि तेव्हापासून आमची वेदांताची निष्ठा ढळली. जीव आणि ब्रह्मात भेद मानलाच पाहिजे. आणि त्याला प्रमाण कोणाचं आहे? तुकाराम महाराजांचे. मी ब्रह्मा काय देव, मी देव म्हणतो आणि तुमचे नि बापे न चुके जन्म. मी ब्रह्मा असं लोकांना सांगतो. मी ब्रह्माईचे एक म्हणते आम्ही देवाची पै झालो आणि तुमचे नि बापे न चुके जन्म. याचा अर्थ देव म्हणतात ते चुकीचे आहेत. मी देव कधी असू शकत नाही. मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान, देव सर्वज्ञ सर्वशक्तिमान. असंच खरं आहे आणि हेच वेदाचं मनोगत आहे असं लोक काढतात. परंतु त्यांनी सांगितलं की तर्कदृष्टीने असा विचार केला नाही. त्यांचं सांगण्याचा अभिप्राय काय आहे ते जाणलं. सगळ्यांचा अभिप्राय साक्षात किंवा परंपरेने जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा मोक्षातच सर्वांचं तात्पर्य आहे असा अर्थ त्यांनी केला. म्हणजे जरी तर्क करायचा झाला तरी त्यांनी श्रुतीच्या अनुकूल असा तर्क केला. आणि असंच तर्काची पद्धती असली पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जास्त आपले सिद्धांतापासून आपण दूर जात नाही किंवा पुन्हा बुद्धिभेद होऊन मध्येच आपण आपल्या मार्गापासून च्युत होत नाही. आता विद्येची अष्टादश प्रस्थाने. आता विद्येची अष्टादश प्रस्थाने सांगतो. इथं प्रस्थान शब्दाचा अर्थ भेद असा केलेला आहे. तर इथं विचारसागरामध्ये खाली टिप्पणी आहे, त्यांनी भेदार्थ का केला माहीत नाही. तर हे जे आहे ना प्रस्थानत्रयीचं व्याख्यान करताना त्यांनी आता अर्थ केला की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेणेकरून स्थिती होते त्याला. आता सगळ्या दर्शनाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती होते का? होत नाही. म्हणून प्रस्थान शब्दाचा अर्थ त्यांनी भेद केला या ठिकाणी. आता विद्येची अष्टादश प्रस्थाने सांगतो. 4 वेद, 4 उपवेद, 6 वेदाचे अंगे, पुराणे, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र असे वैखरी वाणीरूप विद्येचे अष्टादश भेद आहेत. हे सगळे शब्दरूपच आहे ना. वैखरी वाणीनंच हे आपण उच्चारण करू शकतो. वैखरी वाणीलाच विषय होणारे अशी ही अष्टादश प्रस्थान आहेत. त्या भेदासच प्रस्थान म्हणतात. हे अष्टादश, ह्याच्यामध्ये हे सगळं आपण पाठ करायचं बरं का. इथून पुढे जे आहे ना ही माहिती आपल्याला असली पाहिजे. मला पण चांगलं त्याचं असं लक्षात राहत नाही ते. पण हे अष्टादश भेद कोणते, प्रस्थानं कोणती हे आपल्याला माहित पाहिजे. 4 वेद किंवा 4 उपवेद, 6 अंग, कल्प, ज्योतिष, निरुक्त, व्याकरण, छंद आणि काय राहिलं? एक राहिलं ज्योतिष. अशी 6 अंग, पुराण, 18 पुराण, न्याय, मीमांसा म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, धर्मशास्त्र. आता 4 वेद सांगतात. 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदात कित्येक वचने ज्ञेय ब्रह्मबोधक आणि कित्येक ध्येयबोधक आणि कित्येक कर्मबोधक आहेत. या 4 वेद कसं आहे? कांडत्रयात्मक आहे. ऐकी नाही, कांडत्रय म्हणजे कर्म, उपासना आणि तत्वज्ञान प्रतिपादक असे वाक्य वेदामध्ये मिळतात. एक वेद पाहिला वेदामध्ये सगळे तत्वज्ञानच मिळेल असं नाही. काही तत्वज्ञान परक आहेत, काही उपासना सांगणारी वाक्य आहेत, काही कर्म प्रतिपादन करणारी वाक्य आहेत. कर्मबोधक वेदवचनाने अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानच प्रयोजन आहे. मग ते वेदामध्ये जर कर्म कशासाठी सांगितलं तर कर्म हे चित्तस्य शुद्ध हे कर्म. चित्त हे अंतःकरणाची शुद्धी करून देतं आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणालाच काय तत्वज्ञानाची योग्यता येते. म्हणजे मोक्षाचंच कर्म जरी वेदामध्ये प्रतिपादन केले ते कशासाठी? चित्तशुद्धीद्वारा मोक्षच त्याचं प्रयोजन आहे. कर्माचं प्रयोजन देखील मोक्षच आहे. प्रवृत्तीविषयी कोणत्याच वेदवचनाचे तात्पर्य नाही. फक्त जीवाच्या ठिकाणी असलेल्या स्वाभाविक निषिद्ध प्रवृत्तीपासून त्यास परावृत्त करण्याविषयी तात्पर्य आहे. आता वेदामध्ये 2 प्रकारचा धर्म आहे. प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म असं आपण म्हणतो. तर वेदाला प्रवृत्ती सांगायचीच नाही, परंतु वेदेन करिता प्रेरणा विषयावरी वासना स्वभावे काय सर्वत्र दाना सकळ जनांशी. सगळ्या लोकांना वेदाने सांगितलं नाही तर विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती आहेच की नाही, म्हणून तिला नियंत्रित करण्यासाठी
वेदाने काय केले, प्रवृत्ती विभाग सांगितलेला आहे. आणि तो सांगत असताना मग मनुष्याची प्रवृत्ती कशी होईल, निषिद्ध कर्माकडे खालाला धावे पाणी, ऐके नाही, भ्रमर पुष्पाचे घाणी. पाणी जसं खालच्या दिशेने वाहतं त्याप्रमाणे जीवाची प्रवृत्ती स्वैराचारामध्ये होऊ नये म्हणून त्यांनी निषिद्ध कर्माचा त्याग करावा आणि यज्ञयागादिकांचं आचरण करावं, असा प्रवृत्ती स्वरूपाचा धर्म वेदाने सांगितलेला आहे. प्रवृत्ती तात्पर्य नाही. प्रवृत्तीविषयी कोणत्याच वेदवचनाचे तात्पर्य नाही. फक्त जीवाच्या ठिकाणी असलेल्या स्वाभाविक निषिद्ध प्रवृत्तीपासून त्यास परावृत्त करण्याविषयी तात्पर्य आहे. यामुळे आभिचार कर्म प्रतिपादक जो अथर्ववेद त्याचेही निवृत्तीविषयी तात्पर्य आहे. आता वेदामध्ये तर जारण मारण उच्चाटन म्हणजे आभिचार कर्म हे पण सांगितले. शत्रूचा नाश करण्यासाठी शेनयाग करावा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे वेदामध्ये. मग त्याचा अभिप्राय काय, तर ते म्हणतात, तुम्ही तर म्हणता की सगळ्या वेदवाक्याचं तात्पर्य प्रवृत्तीमध्ये नाही आणि त्याच्यामध्ये ते शेनयागासारखे आभिचार कर्म सांगितलेले आहेत अशी कोणाला शंका येईल. तर त्याचं तात्पर्य सुद्धा काय म्हणतात, प्रवृत्तीत नसून निवृत्तीतच आहे. कसं ते सांगतात, ते असे की फक्त द्वेषाने शत्रू मारण्याकरता उद्युक्त झालेल्या पुरुषाने अन्यायाने शत्रूस मारू नये याकरिता शेनयाग सांगितलेला आहे. शत्रूस मारण्याकरता जे कर्म सांगितले असते त्यास आभिचार कर्म म्हणतात. शेन नावाचा यज्ञ तसा आहे. आभिचार कर्मबोधक वेदवाक्यांचा अभिप्राय असा नाही की शत्रू मारण्याची इच्छा असेल त्याने शेनयाग करण्यातच प्रवृत्त व्हावे. फक्त शत्रू मारण्याची इच्छा होईल तर त्याने शत्रू मारण्याकरिता शेनयागाशिवाय अन्य उपायात प्रवृत्त होऊ नये असे तात्पर्य आहे, प्रवृत्तीविषयी नाही. आता आभिचार कर्म म्हणजे काय, शत्रूला मारण्यासाठी त्याच्यामध्ये शेनयाग सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक माणसाने शत्रूला शेनयाग करावा आणि शत्रूला मारावं हे सांगण्यासाठी वेदातला हे आभिचार कर्म सांगितलेलं नाही. जर तुम्ही त्या शत्रूला जर तुम्हाला यज्ञ न करता वाटेल तशा रीतीनं तुम्ही मारा त्याला, आहे की नाही, आणि हिंसारूप दोष तुम्ही घ्याल, मग तो तुमच्याकडे येऊ नये म्हणून काय सांगितलं, शत्रूला मारायचंच झालं, शत्रू मारण्यात प्रवृत्ती करावी म्हणून शेनयाग सांगितलेलं नाही. तुम्ही शत्रूला मारणारच असेल तर साक्षात हत्याराने त्याला मारू नका, शेनयाग नावाचा यज्ञ करा. ते यज्ञामध्ये इतकं कठीण आहे की जर तो यज्ञ करताना जर समजा आपलं काही मंत्राचं उच्चारण चुकलं किंवा सामुग्रीची जुळवाजुळव झाली नाही, शत्रू मरण्याच्या आधी कोण मरतो, आपणच मरतो. मग जर याच्यात काही चुका होत असेल तर त्यापेक्षा ते शेनयागही नको आणि त्या शत्रूला मारणंही नको. माणसाची काय होईल, त्याच्यापासून निवृत्ती व्हावी हेच वेदाचं तात्पर्य आहे. म्हणजे वेदाचं मनोगत प्रवृत्तीमध्ये नाही. परागदी आभिचार कर्म जरी असलं तरी तुम्ही हत्याराने मारणार ना त्याला, त्याच्यापेक्षा शेनयाग करा, त्याला एवढी लागणारी सामग्री जुळवा. ते काही सामान्य काम नाही, ते सगळं जुळवताना त्याला करताना इतकं व्यवस्थित झालं पाहिजे. नाहीतर काय होईल, शत्रू इंद्र शत्रूवर विवर्धस्व आहे ना, इंद्राचा मारणारा शत्रू पाहिजे होता तर ते मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा. मंत्र चळला तर काय झालं, इंद्राकडून मला मारला जाणारा शत्रू निर्माण हो, आणि तसाच झाला. इंद्राचा शत्रू होण्याऐवजी इंद्राने इंद्र शत्रूवर विवर्धस्व असं ते, तर इंद्राने त्याला मारलं, ऐके नाही. म्हणजे अशा प्रकारचं असं जर असलं तर माणूस करील का ते यज्ञ. म्हणजे जरी अथर्ववेद असला त्याच्यात आभिचार कर्म असलं तरी त्याचं प्रवृत्ती सांगण्यात तात्पर्य नाही. कारण प्रवृत्ती तर द्वेषाने प्राप्त आहे, जे स्वभावताच प्राप्त असते त्याचे प्रवृत्तीविषयी वेदवाक्यांचा अभिप्राय नसतो. वेदवाक्य काय आहे, जे माणूस स्वाभाविक करतं ते वेद कशाला सांगायची गरज आहे. एखादी गोष्ट आपल्याला अज्ञात असावी आणि तिचं ज्ञापन करून देणं हे वेदाचं वेदत्व आहे. तसंच या ठिकाणी स्वभावता जर सांगितलं नाही तरी माणूस करतोच आहे, तर तेच वेदाने पुन्हा सांगितलं तर वेद काय होईल, अज्ञाताचं ज्ञापन करणारा देईल का अनुवाद करणारा होईल, अनुवाद करणारा होईल. वेद हा अनुवादक नाही, वेद हा अज्ञाताचं ज्ञापन करून देणार आहे. अशा रीतीने सर्व अथर्व वेदाचे निवृत्तीविषयी तात्पर्य आहे. बाकीच्या वेदाचं तर आहेच आहे, पण अथर्व वेद सुद्धा काय आहे, त्याचं निवृत्तीमध्येच तात्पर्य आहे. आणि बाकीच्या तिन्ही वेदातील कर्मबोधक वाक्यांचा अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानामध्ये उपयोग स्पष्ट आहे. बाकीचे तीन वेद तर अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानामध्ये त्याचा उपयोग किंवा त्याची प्रवृत्ती व्हावी हाच उद्देश आहे. आणि आभिचार कर्मामध्ये देखील प्रवृत्ती उद्देश नसून त्याच्यापासून निवृत्ती व्हावी हाच उद्देश आहे. असं त्या शास्त्र शिकलं ना तर असं सोयीचं चिंतन करावं, नाही तर शास्त्र शिकलं आणि उलट नास्तिकवादाकडं किंवा त्याचं
तर्काने जो व्यवहारातला परंपरेचा अर्थ आहे त्याला लोपून टाकायचा, असं चिंतन करायचं नाही किंवा अशा प्रकारचे तर्क करायचे नाही. जरी अभ्यास केला तरी त्याचा अर्थ चांगलाच काढला पाहिजे. 4 उपवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थवेद असे 4 उपवेद आहेत. अर्थवेद म्हणजे धनप्राप्तीचा उपाय सांगणारा वेद. आयुर्वेदाचे कर्ते ब्रह्म, प्रजापती, अश्विनी कुमार, धन्वंतरी इत्यादी आहेत. चरक, वाग्भटादी चिकित्साशास्त्र ही आयुर्वेदांतर्गतच आहे. आता एक सहज लक्षात आलं म्हणून सांगतो. आता आपल्याला संस्कृतचं थोडं ज्ञान झालं, तर हे जे आयुर्वेदचे ग्रंथ आहे ना, तर त्याच्यामध्ये याच्यात नावं तर आपल्याला माहीत असली पाहिजे, परंतु याच्यातले मुख्य ग्रंथ आहे चरक संहिता नावाचा आयुर्वेदचा, आणि एक वाग्भटाचा एक अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय नावाचे 2 ग्रंथ आहे. विषय एकच आहे, एकात विस्ताराने एकात थोडक्यात. तसंच माधव निदान नावाचा एक ग्रंथ आहे. सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ आहे. आयुर्वेदचं वाङ्मय जवळजवळ लुप्तप्राय झाले, थोडंसंच मूळ वाङ्मय आहे आता. ते काय जे होतं ते पश्चिम जर्मनीमध्ये वगैरे गेलं म्हणतात, तिथल्या ग्रंथालयाने अजूनही आपला अनेक जुनाट आयुर्वेदाची उपलब्धी आहे. म्हणून आता आपल्याला आयुर्वेदाचं काही विशेष ज्ञान करून घ्यायचं झालं तर भारतात नाही, जर्मनीत गेलं पाहिजे. म्हणजे जातात लोक आता जर्मनीत. कशा, आणि आपल्याकडे सुद्धा जर्मनीतून आयुर्वेदाचं अध्ययन केलेला मनुष्य मोठा समजला जातो. आपलं स्वातंत्र्याच्या काळात सगळं त्यांनी नेलं. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की आपल्याला थोडं संस्कृतीचं जुजबी ज्ञान आहे आणि ग्रंथ फार सोपे. तर जर आपण ह्या ग्रंथाचं अध्ययन केलं तर आपल्याला स्वतःच्या शरीरात स्वास्थ्यासाठी, इतरांना जितकं कीर्तनातून आपण अध्यात्माचं जागरण करतो एवढंच आपल्या आरोग्याचं जागरण डॉक्टर लोकांपेक्षाही आपण करतो. आणि डॉक्टर लोक आता पैसे मिळवायला बसलेले, ते आरोग्याचं जरी मार्गदर्शन करायला लागले त्याचे हजारो रुपये फी घेतात आणि सर्व लोकांची फसवणूक करतात. बहुतेक डॉक्टर लोक थोडंसं त्यांना मूळचं संस्कृतचं ज्ञान फार कमी लोकांना आहे, त्याचंही नाही. आपल्याला जेवढं आहे तेवढंही त्यांना नाही. असं असताना ते आम्ही आणि लोकांना तर काय माहितीच नाही हे कुठून आणतात आणि कोणत्या संशोधन. लोक एवढा विश्वास ठेवतात त्यांच्यावर आणि हजारो रुपये फी देतात. त्याच्यापेक्षा कीर्तनात 5 मिनिट आपण सांगितले किंवा एखाद्या जवळ येणाऱ्या माणसाला फी न घेता तर लोकांच्या तिथं काय आयुर्वेदचा प्रचार होईल. आणि आयुर्वेदचं ते जाऊ द्या, औषधं देण्याचं शास्त्र जाऊ द्या, आयुर्वेदाची तत्वज्ञान, आयुर्वेदाला एक फार मोठं तत्वज्ञान आहे, त्याला पदार्थ विज्ञान म्हणतात. आणि ह्या ग्रंथांमध्ये विशेषतः चरक संहितेमध्ये ते आहे. तर हे सगळं आपण अध्ययन करू शकतो. मोजका भाग जे त्याच्या आयुर्वेदमध्ये असणारं पदार्थ विज्ञान, आणि ते वेदांताला खूप उपयोगाचं आहे. किंबहुना त्याचीच ते काही न्यायशास्त्राला जास्त धरून त्यांनी किंवा विशिष्ट अद्वैताला धरून त्यांचे काही सिद्धांत आहेत. ते सिद्धांत थोडंसं त्याच्यात परिष्कार केला की वेदांत झाला. म्हणून आयुर्वेदाचं ज्ञान आपण पहिलं आपल्याही आरोग्यासाठी आणि दुसऱ्यालाही आरोग्याचं काही मार्गदर्शन करण्यासाठी आणि मूलभूत त्याचं तत्वज्ञानाचं चिंतन करण्यासाठी हे पिंडे ते ब्रह्मांडे हा सिद्धांत, सर्वं द्रव्यम पांचभौतिकम, हे सगळे सिद्धांत स्वीकारले. म्हणून आपण जसे ग्रंथ घेतो अध्यात्माचे कीर्तन मालिका, प्रवचन मालिका, तसं हे आयुर्वेदाचे सुद्धा ग्रंथ जर कुठं उपलब्ध झाले तर आपण घेतले पाहिजे. आणि त्याचा अभ्यास हे अगदी थोडा 4 श्लोक 2 श्लोक असं जरी केलं तर खूप मोठी नजर येते. आणि आपल्याजवळ जरी हे नसलं, डिग्री जरी नसली, तर त्याच्यासाठी काही डॉक्टर आपल्याला कोणी म्हटलं नाही तरी त्यांच्यापेक्षा जास्त आपला प्रवेश त्याच्यामध्ये होऊ शकतो. पण त्याचा थोडासा व्यासंग केला पाहिजे. याच्यामध्ये औषध भले नाही तरी रोगाचं निदान होऊ शकतं. शरीर स्वास्थ्य, त्याला स्वस्थ वृत्त म्हणतात, की आपलं शरीर 100 वर्ष कसं टिकेल यासाठी त्यांनी सांगितलेली नियमावली ही जरी आपल्याला, स्नान कसं करावं, जेवण कसं करावं, औषध केव्हा घ्यावं, इतपत झोपावं कसं, आंघोळ कशी करायची, नख केव्हा काढावी, डोळे कसे चांगले राहतील, कान किती दिवस टिकतील, प्रत्येक गोष्टीचा त्यांनी विचार केलेला आहे. जरी जेवढंच आता थोडंसंच उपलब्ध आहे पण ते सुद्धा पुरेसं आहे. त्यासाठी आपल्याला हे पण चिंतन असलं पाहिजे. कीर्तन जेव्हा आपण करतो ना त्यात 5 मिनिटात जरी थोडासा उगीच 5 नाही तरी काय आपण दुसऱ्या सासू जावायच्या गोष्टी सांगून लोकांचा वेळ घेतोच. त्याच्यापेक्षा जर त्यांना आपण थोडं आरोग्याचं 5 मिनिटाचं एखादं जर सांगितलं तर त्याचा त्यांना उपयोगच होईल. लोक म्हणतील बा हे सांप्रदायिक परंपरेत हे काय आणलं कुठं, 5 मिनिटात काय आहे, 5 मिनिटाचं काही नाही. आणि त्यांच्याच आरोग्याशी संबंधित ती गोष्ट आहे. जसं आपल्याला अध्यात्मामध्ये त्यांच्या आत्म्याची शुद्धीसाठी आपण सांगतो अंतकरणाच्या, तसं शरीर नीट असलं तर शरीर माध्यम खलु धर्म साधन, हे पण आपण सांगितलं तर काही वाईट नाही.
सगळ्यात सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्याला ही एक गोष्ट की जर आपण नित्य संस्कृतचा व्यासंग वाढवला आणि त्याच्याबरोबर हे आयुर्वेदचं काही चिंतन केलं तर आपल्या खूप उपयोगाचं होतं. इतकंच नाही तर आपल्या उपजीविकेचा प्रश्न आला, आपल्या भारतात काही नियम नाही, दुसऱ्या राष्ट्रात नाही करता येत, आपल्याकडे काही नियम नाही. आज कोणी पण थोडे वैद्य होतात आणि ते आदिवासी लोक सुद्धा औषध देतात आणि मोठे मोठे बंगले बांधतात. आपल्याला कीर्तन प्रवचनाचे घेण्यापेक्षा आपण औषधाचे थोडे पैसे घेतले तर काही हरकत नाही, आपण स्वतः व्यवस्थित करून देऊ ते औषध, आहे की नाही, आणि आपल्या उपजीविका करू शकतो आपण त्यामुळे तुका म्हणे देती घेतीचा आपल्यावर प्रसंग पण येणार नाही, आहे की नाही. तर हे सुद्धा आपण करू शकतो जर करायचं झालं तर. असं सुद्धा कोणाला वाटलं तर त्याचा अभ्यास केला तर त्याचं होऊ शकतं. काशीमध्ये जे आहे ना, जे वेदांत शिकणारे, महाराजांना माहिती आहे, न्याय शिकणारे, व्याकरण शिकणारे लोक आहे ना, ते वैद्यकीय शिकतात. त्याच्यामध्ये आता गणेश्वर गुरुजी ते ते त्याचं अध्ययन केलंय त्यांनी, आणि त्यामुळे त्यांच्याकडे मोठे मोठे वैद्य सुद्धा त्यांच्या पायाजवळ बसून शिकायला येतात. बघ कसं काय करायचं. त्यांना आयुर्वेदचं मूलतत्व नाही, नुसते ग्रंथ वाचतात आणि ग्रंथातलं काही पण ग्रंथात सांगितलं, त्यांना काही परंपरेचं ज्ञान नाही, परंतु संस्कृत ज्ञान असल्यामुळं त्या लोकांना वाटतं की कुठे ह्याचा अर्थ काय झालेला आहे, लोक त्यांच्याजवळ येतात. याच्यामध्ये त्यांच्या औषधाचा किती उपयोग होईल किंवा, कारण त्याला परंपरा शेवटी प्रमाणे, परंतु याच्यामुळे एक तत्वज्ञानाची दृष्टी आणि पुष्कळ आपल्याला उपयोगाचा भाग त्याच्यामध्ये होतो. तर त्या काशीमध्ये आता काशीमध्ये म्हणजे खरी पूर्वी ती पद्धतच होती. तर जे लोक वेदांताचं वगैरे चिंतन करतात त्यांच्या उपजीविकेचा काय प्रश्न, मग त्यासाठी त्यांनी ज्योतिष शिकलं पाहिजे किंवा त्यांनी आयुर्वेदचं औषधाचं विज्ञान थोडं शिकलं पाहिजे. मग तेवढं दिलं म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याचा प्रबंध होऊन जातो त्याच्यासाठी. म्हणून हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. हा ऋषिकेशला होता. हां काही लोक ज्योतिष करतात, काही योगाचे आसनाचं वगैरे शिक्षण घेऊन परदेशातून ते लोक आले की हजारो रुपये देतात, त्यांना ती आसनं शिकवली. म्हणजे आपण ह्या बाबतीत सगळ्यात मागे, आपल्या आरोग्यासाठी लागणारी आसनं हे आपल्याला माहीत नाही, आणि औषधी उपाय पण माहीत नाही, आणि ज्योतिष पण नाही. नाही तर पण ज्योतिषात झालं की मनुष्य काय ज्योतिष न शिकणं चांगलं म्हणजे याच्यामध्ये. कारण का हे ज्योतिष बरंच विरोधी ह्याच्या वेदांताच्या कसं आहे बरंचसं विरोधी. तसे आता आयुर्वेद शरीरात संबंधाने विचार करतं, शरीर तादात्म्य करणार आहे, त्यामुळे ते विरोधी. संन्यास जर घेतला तर असं सांगितलं संन्याशाने कोणाला औषध देऊ नये आणि कोणाचं ज्योतिष पाहू नये, असं दोन. आणि असं जर कोणी एखादा संन्यासी करीत असेल औषध देण्याचं किंवा ज्योतिष सांगण्याचं तर त्याचा स्पर्श सुद्धा करू नये कोणी, असं म्हणजे इतकं ते त्याज्य सांगितलेलं आहे त्याचं. तो संन्यासीच नाही, त्यांनी दिलं की तो वांत झालेला अन्न पुन्हा खातो, अशा काय वांता असं काहीतरी लिहिलेलं आहे, वांत केलेलं ते तो खातो. म्हणजे याचा अर्थ त्यांनी पूर्व विरक्त राहिलं पाहिजे. पण समजा जर आपल्याला वाटतच असेल तर उपजीविकेचं तर अशा प्रकारचं साधन आपण करू शकतो. मग हे सगळे आपल्याला सगळ्या कल्पना वाटतील, पण बाहेर काही नाही केलं तर काही कल्पना नाही. आता तशा पद्धतीचं काशीतले पंडित लोक करतात. हे चाललं तर आपलं की ज्योतिष आधी करायला बसलं ना तर खोटं माणूस लवकर होतं, पैशाचा मोह फार लवकर होऊ शकतो, आणि मग खोटं काहीतरी करायचं, लोकांच्या दांभिकतेने दाखवायचं, अरे हे मरण सुद्धा सांगू शकतात, असं त्याच्यात काही उपयोग नाही. ज्योतिषात जास्त पडू नये, पण याच्यामध्ये मात्र हे बाकीचं करायला काही हरकत नाही, म्हणजे असं वाटतं याच्यामध्ये. वात्स्यायनकृत कामशास्त्र ही आयुर्वेदांतर्गत आहे, कारण कामशास्त्राचा विषय वाजीकरण स्तंभनादी चरकाचार्यांनी सांगितलेला आहे. वाजीकरण म्हणजे ज्या लोकांना मुलं वगैरे होत नाही तर त्याच्यासाठी काही आयुर्वेदामध्ये असणारे विशेष कल्प किंवा अभ्यास सांगितलेला आहे, त्याला वाजीकरण म्हणतात. म्हणजे शृंगारातला भाग आहे. स्तंभनादी चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे, त्यातली स्तंभन क्रिया आहे. तर हे सगळं शृंगारातला भाग आहे, शृंगारशास्त्रातला कामशास्त्रातला भाग आहे. आपल्याशी त्याचा काही संबंध नाही, पण हा सगळा वेदातून आलेला आहे. वेदशास्त्राला अनुसरणाऱ्या शास्त्रांनी हे चिंतन केलेलं आहे. आयुर्वेदाचा वैराग्योत्पत्तीविषयीच अभिप्राय आहे. आयुर्वेद सुद्धा काय आहे, आता मी सांगितलं की मग त्याला देहाचं तादात्म्य होईल. देहाचं तादात्म्य होण्यासाठी नाही, आयुर्वेद सुद्धा काय आहे, वैराग्यच उत्पन्न व्हावं यासाठी. कारण आयुर्वेदाच्या रीतीने औषध सेवनापासून रोगाधिकांची निवृत्ती झाली असता पुन्हा रोगाधिक उत्पन्न होतात, म्हणून रोगात लौकिक उपाय तुच्छ आहेत या विचाराने वैराग्योत्पत्तीविषयी आयुर्वेदाचा अभिप्राय आहे. आयुर्वेदचा मनुष्याला त्याला काय वाटतं, मी किती आपण म्हणतो ना की लयरूप निवृत्ती दुःखाची करू शकतो, असा कोणता आयुर्वेदिक वैद्य आहे का ज्याने त्याचं शरीर वज्रदेही केलं आणि हजारो वर्ष जगवलं, एक रोगाचं निर्मूलन केलं. आपण म्हणतो त्या ॲलोपॅथी रोगाचं काय होतं, त्याला म्हणतो प्रेस द कॉज आणि काय रूट आउट द कॉज, बरोबर ना.
तर त्या प्रेस दुकान त्या रोगाचं जे कारण आहे त्याला दाबायचं, सर्दी झाली का गोळी द्यायची का ते नाकातून जे पाणी येतं ते घट्ट होतं. आता ते तुम्ही रोग दाबला का रोग नाहीसा केला. आता ते समजून सांगितलं ना काय होमिओपॅथीची अशी पद्धत आहे, आयुर्वेदमध्ये पण ही एक प्रकार आहे. उत्क्लेश करायचा, रोग वाढवायचा, वाढवून त्याचं निराकरण करायचं. वांती आहे ना मग तिला गोळी द्यायची, मळमळ थांबवण्यापेक्षा एकदाची होऊन जाऊ द्या, अशा प्रकारचं. म्हणजे त्या रोगाचं काय होतं, उच्चाटन होतं, निर्मूलन होतं. तर आयुर्वेदचा भर निर्मूलन करण्यावर, रोगाचं निर्मूलन जर करणं आयुर्वेद समर्थ असता तर रोग्याचं कधीतरी निर्मूलन झालं असतं का. ज्या रोग्याचं निर्मूलन होतं त्या रोगाचंही निर्मूलन होत नाही, आहे की नाही. उलट काय होतं, रोग्याचंच उन्मूलन होऊन जातं. आणि मग तर कोणाला मेल्यानंतर कोणता रोग आहे की नाही. याचा अर्थ आयुर्वेद जरी असलं तर त्याला मर्यादा आहे, ॲलोपॅथी आता असलं तरी त्याला मर्यादा आहे. ते डॉक्टर मांडके म्हणून किती प्रसिद्ध होते, ते मुंबईचे डॉक्टर नीतू मांडके. आणि त्यांचा जगामध्ये ख्याती होती त्या हृदयाचं ऑपरेशन करण्याविषयी, शस्त्रक्रिया. हृदयाच्या शस्त्रक्रियेला उभे राहायच्या अगोदर त्यांनाच अटॅक आला. शस्त्रक्रिया तर नाही करू शकले, पण गोळी औषध सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. याचा अर्थ किती मर्यादा आहे वैद्यालाही, आहे की नाही. मरणाचं काय, काही लोक म्हणतात तुम्ही डॉक्टर आहे आणि तुम्ही आजारी का. आता डॉक्टर म्हणजे काय काय कुठून आकाशातून पडलेलं आहे काय, मानवी शरीर तर सगळं सारखंच आहे ना. मग त्याला ह्या शरीराविषयी सुद्धा काय व्हावं, वैराग्य व्हावं, असंच आयुर्वेदचं म्हणणं आहे. कारण आयुर्वेदच्या रीतीने औषध सेवनापासून रोगाधिकांची निवृत्ती झाली असता पुन्हा रोगाधिक उत्पन्न होतात. म्हणून रोग्यास लौकिक उपाय तुच्छ आहेत, या विचाराने वैराग्योत्पत्तीविषयी आयुर्वेदाचा अभिप्राय आहे. आणि औषध दान केल्याने पुण्य होऊन अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानामध्ये उपयोग वैद्यास आहे. आता जर आपण औषध दान केलं तर त्या पूर्वी अशी पद्धत होती की औषध द्यायचं म्हणजे काय करायचं, त्या रोग्यालाच औषध आणायला सांगायचं. ती सगळी औषधं वैद्यांनी तयार करून द्यायची आणि त्याच्याबद्दल काही औषध जे ना ते औषध जास्त तयार करायचं आणि त्या औषधाचा काही हिस्सा प्रामाणिकपणे आपल्याजवळ ठेवून घ्यायचा. दुसरा एखादा जर कोणी रोगी आला तर त्याला त्याचा उपयोग होईल, किंवा एखादा समर्थ रोगी आला तर त्याला ते औषध द्यायचं आणि त्याचे थोडे पैसे घ्यायचे, म्हणजे आपल्या उपजीविकेचं साधन होईल, असं अशी त्याची पद्धत होती. पूर्वीच्या काळामध्ये हे औषध विक्री करून आपल्याला खूप मोठं मिळवायचं, लवकर बंगले बांधणं, हे काही प्रयोजन नव्हतं. पहिली डॉक्टरची वैद्याची व्याख्या केली त्यांनी, अष्टांग हृदय नावाचा ग्रंथ आहे, वाघभट. त्या वाघभट हे सगळे ऋषीमुनी होते. डॉक्टर म्हणजे असे काही लुटारूचा कारखाना नव्हता त्यावेळेला निघालेला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. तर त्यावेळेला हे जे होते हे वैद्य, याचा अर्थ अनाथानाम रोगिनाम येस्तु पुत्रवत समपाचरित. अनाथ जे रोगी दीनदुबळे जे आहेत त्यांना जो पुत्राप्रमाणे आपला मुलगा समजून जो त्यांची चिकित्सा करतो, आणि रोगींना हा सम्य नाही तर दया खूप आहे. आता मला वाटतं की लोकांना बरे व्हावं, दया असून काय उपयोग, पण रोग आला समजतो काय झालं हे कळत नाही. रोगींना व्याधीनाम सम्यक अनुज्ञाता, व्याधीचा त्याचं ज्ञानही असलं पाहिजे आणि लोकांविषयी दयाही असली पाहिजे. असा जो पुरुष आहे, सहा भिषक शब्दमास्नुते, त्याला भिषक, त्याला वैद्य असं म्हणतात. ही खरी आपली पूर्वीपासूनची धारणा आहे. त्याचं आता विकृत रूप होत होत इथपर्यंत आलंय की परवा एक पेशंट गेलाय एका हॉस्पिटलमध्ये, नाव सांगायला नको, तर ते इथंच हार्ट अटॅक आला, खल्लास झाला. तिथं नेलं हॉस्पिटलला, लगेच त्याला ठेवलं त्यांनी त्या ह्याच्या व्हेंटिलेटरवर, आणि त्यांना सांगितलं बाहेर येऊन आमचे शिकस्तीचे प्रयत्न. त्यांना काय वाटतं आता पेशंट गेलेलाच आहे, इथं सांगण्याऐवजी डॉक्टर सांगेन, म्हणून ते डॉक्टरही असं लबाड इथला की त्यांनी त्याला हॉस्पिटलला पाठवलं. मग सांगायचं ना त्यांना, तिकडं पाठवलं आणि त्यांनी सुरू झालंय एक दीड तेवणे आमचे प्रयत्न चालू आहे, 1 तास झाले. यांना वाटलं आता काहीतरी सांगतील बाहेर, तर त्यांनी विचारलं की आपल्या सोमनाथ आपल्या त्या राख महाराजांचे वडील, आणि ते म्हटलं की बरोबर आहे ना. आणि नंतर सांगितलं की बाहेर आल्यावर त्याला की आमचे प्रयत्न चालले. तर ते सोमनाथ म्हणला, प्रेताला तुम्ही परत वरून आणता का काय म्हणे स्वर्गातून, प्रयत्न म्हणजे तुमचे बरेच मोठे दिसतात म्हणे, पेशंट तर गेलेला आहे. मग म्हणे ठीक आहे आता घेऊन जा म्हणे, मग ते आमचे बिल भरा, आणि ते प्रेताचे 1,500 रुपये घेऊन मग त्यांनी सोडून दिलं त्याच्यामध्ये. आता हे अशी इतकी विकृती कधी नव्हतीच आपल्या संस्कृतीमध्ये. आता हे भरदिवसा कसाहीच येत नाही याच्यामध्ये, अशा प्रकारचं हे. तर
जर आपण लोकांचं जागरण केलं तर आपल्याला काय करता येईल नाही हे असं म्हणजे कमीत कमी असं. तर तो म्हटला की प्रेताला पुन्हा तुम्ही आणत असता काय वरून काय तुमच्याजवळ काय विशेष कला आहे का काय. मग ते डॉक्टर घाबरले. मग ठीक आहे म्हणे आमचा काय खर्च झाला द्या घेऊन जा. आता मनुष्य प्रेताचं काय करणार भरले पैसे आलं घेऊन. रोग्यास लौकिक उपाय तुच्छ आहे या विचाराने वैराग्योत्पत्तीविषयी आयुर्वेदचा अभिप्राय आहे आणि औषध दान केल्याने पुण्य होऊन अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानामध्ये उपयोग वैद्याचा आहे. वैद्याने जर अशी केलं तर त्याचं अंतकरण काय होईल शुद्ध होईल. धनुर्वेदाचा कर्ता विश्वामित्र आहे. त्यात मुक्त अमुक्त मुक्तामुक्त आणि यंत्रमुक्त अशी 4 प्रकारचे आयुधे सांगितले आहेत. त्यात हात गीतेतला पहिला जो अध्याय आहे ना त्याच्यामध्ये याचा उपयोग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे सांगितले ना आयुध कोणता श्लोक आहे तो सर्वांनी आपापली शस्त्रास्त्र सज्ज केली असं आहे ना. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय असे सगळं सांगितलेलं. त्याच्यामध्ये युद्धकलेमध्ये ही हत्यारं लागतात. हे जे श्रीधरी टीका आहे ना त्याच्यावर लहर हे काय लहरी माश आहे. त्यांनी एक मोठं चिंतन लिहिलं योगशास्त्र त्याच्यामध्ये हे सर्व दिलेले. धनुर्वेदाचा कर्ता विश्वामित्र आहे. त्यात मुक्त अमुक्त मुक्तामुक्त आणि यंत्रमुक्त अशी 4 प्रकारची आयुधे सांगितली आहेत. त्यात हाताने फेकण्याचे चक्र वगैरे ते मुक्त, तलवार वगैरे अमुक्त, बर्ची वगैरे मुक्तामुक्त, शर किंवा गोळी वगैरे यास यंत्रमुक्त म्हणतात. त्यामध्ये मुक्त आयुधास अस्त्र म्हणतात, अमुक्तास शस्त्र म्हणतात. त्या आयुधाच्या ब्रह्मा विष्णू शंकर प्रजापती अग्नी वरुण इत्यादी देवता मंत्रासह सांगितले आहेत. क्षत्रिय कुमार आणि त्यांचे अनुयायी ब्राह्मणही त्यांचे अधिकारी आहेत. शिवाय पदाती रथारूढ अश्वारूढ गजारूढ आणि युद्धसमयी मंगल शकून इतका अर्थ धनुर्वेदाच्या पहिल्या पादात सांगितला आहे. आचार्य लक्षण आणि आचार्यापासून शस्त्रग्रहणाचा संप्रदाय द्वितीय पादात आहे. गुरु संप्रदायापासून प्राप्त शास्त्रांचा अभ्यास व मंत्रदेवता सिद्धीचा प्रकार तृतीय पादात आहे. सिद्ध झालेल्या मंत्राचा प्रयोग चतुर्थ पादात आहे. धनुर्वेद ब्रह्मा प्रजापती इत्यादिकांपासून विश्वामित्रास प्राप्त होऊन त्याने प्रगट केला म्हणून त्यास धनुर्वेदाचा कर्ता म्हटले. एवढे दुष्ट चोरादिकापासून प्रजापालन करण्याने अंतःकरण शुद्धी होऊन ज्ञानद्वारा मोक्षाविषयीच धनुर्वेदाचा अभिप्राय आहे. तसा गांधर्व वेद भारताने प्रगट केला. त्यात स्वर ताल मूर्छासहित गीत नृत्य वाद्यांचे निरूपण विस्ताराने केले आहे. त्यासहित उपास्य देवतेच्या आराधनेने निर्विकल्प समाधीची सिद्धी होते. म्हणून गांधर्व वेदाचेही अंतःकरणाच्या एकाग्रतेने ज्ञानद्वारा मोक्षच प्रयोजन आहे. काही करा स्वामी महाराज म्हणायचे पण आपलं प्राप्तव्य काय आहे मोक्षच आहे. मग तुम्ही गायन करा पखवाद करा त्याच्याद्वारा हे आमचं साधन आहे. त्यांनी माझे अंतःकरण शुद्धी होऊन मला लवकरात लवकर मोक्षप्राप्तीची योग्यता यावी यासाठी ते साधन करा. म्हणून स्वामी महाराज म्हणते काही साधन करा. काही त्याला वेदांत चिंतन केलं पाहिजे. तुमच्या रुचीनुसार जे तुम्हाला साधन वाटायला आलं ते करा. फक्त साधन करा मरू नका म्हणायचे. काही करा पण मरू नका. म्हणजे साधन केलं तर ते साधन केलेलं वायाला जात नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. तसाच अर्थवेदही नाना प्रकारचा आहे. नीतिशास्त्र अश्वशास्त्र शिल्पशास्त्र आदी करून धनप्राप्तीच्या उपायाचा बोधक आहे. परंतु धनप्राप्तीच्या सर्व उपायांमध्ये निपुण असलेल्या पुरुषाचेही भाग्य वाचून धनप्राप्ती होत नाही. म्हणून अर्थवेदाचेही वैराग्य उत्पत्तीविषयी तात्पर्य आहे. याच्यामुळे अर्थ जरी प्राप्त झाला तरी आपल्या मनाप्रमाणे मनाला वाटेल तितका वाटेल तेव्हा प्राप्त होऊ शकतो का नाही. म्हणजे आता ते सुद्धा त्याच्याविषयी आपल्याला पारतंत्र्य हे जर जीवाच्या ध्यानात आले तर त्याच्यातून पुन्हा वैराग्यच निर्माण होतं. सगळ्या कोणतंही जरी साधन केलं तर सगळ्या साधनांचं तात्पर्य वैराग्य उत्पत्तीद्वारा ज्ञान प्राप्ती करणं. 6 वेदांची अंगे शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त ज्योतिष व छंद ही वेदाचा अर्थ समजण्यास उपयोगी असल्यामुळे त्यास वेदांगे म्हणतात. तर त्यांनी सांगितलं की जर किती वेदाचं अध्ययन केलं आणि हे षडंगाचं ज्ञान नसलं तर त्याला खरा वेदाचा अर्थ करण्याची योग्यता येत नाही. यापैकी शिक्षा आणि व्याकरण यांचा करता पाणिनी आहे. शिक्षेत वेद शब्दातील अक्षरस्थानांचे ज्ञान आणि उदात्त अनुदात्त स्वरितांचे ज्ञान कसे होते ते सांगितले आहे. वेदाचे व्याख्यानरूप प्रातिशाख्य ग्रंथ शिक्षेच्या अंतर्भूत आहे. व्याकरणाने वेद शब्दाच्या शुद्धतेचे ज्ञान होते. व्याकरण सूत्राचे 8 अध्याय असून त्यावर पतंजलीचे महाभाष्य आणि कात्यायनाचे वार्तिक आहे. कल्पग्रंथात वेदबोधित कर्मानुष्ठानाची रीती म्हणजे यज्ञात असलेले ब्राह्मण
त्यास ऋतीज म्हणतात. त्यांच्या भिन्न भिन्न कर्माची माहिती सांगितली आहे. कल्पसूत्राचे कर्ते कात्यायन, आश्वलायनादी मुनी आहेत. तसेच यास्क नावाच्या मुनीने 13 अध्याय निरुक्त केले आहेत. त्यात वेदमंत्रातील अप्रसिद्ध पदार्थाचे ज्ञान होण्याकरिता त्यांची नावे सांगितली आहेत. संज्ञाबोधक पंचाध्याय निघंटू ग्रंथही यास्क मुनींनीच केला आहे. तोही निरुक्ताच्या अंतर्भूत आहे. आणि अमरसिंह हेमादेकांनी केलेले कोशादी ग्रंथ निरुक्ताच्या अंतर्भूत आहेत. पिंगल मुनीने सूत्राच्या 8 अध्यायात छंद निरूपण केले आहे. त्यापासून वैदिक गायत्र्यादी छंदांचे ज्ञान होते. तसेच आदित्य गर्गादिकांनी ज्योतिष ग्रंथ केले आहेत. त्यापासून विहित वैदिक कर्मारंभ कालाचे ज्ञान होते. आता पुराणे ब्रह्म, पद्म, वैष्णव, शैव, भागवत, नारदीय, मार्कंडेय, आग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्तक, लिंग, वराह, स्कंद, वामन, कुर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्मांड ही 18 पुराणे व्यासांनी केलेली आहेत. तशी काली आदी बहुत पुराणे आहेत. काही पुराण, उपपुराण अशी पण आहेत. आपल्या संप्रदायामध्ये एक महापुरुष होऊन गेले माधव महाराज मगर म्हणून. त्यांचं हे 18 पुराणाचं अध्ययन होतं. त्यामुळे त्यांनी एवढा त्यांच्या मुखातून कोणत्या पुराणात कुठं काय गोष्ट आली ते अभंग घ्यायचे, परंतु सगळे पुराणच सांगायचे कीर्तनामध्ये. तर दुसरं काही सांगण्यापेक्षा असं एखाद्याला आवड असेल तर त्यांनी पुराणाचाच खूप अभ्यास केला पाहिजे. ज्ञानाचं तर काय आवृत्ती करायची गरज नाही. आवृत्ती करायची झाली तर आता लोकांना एक मार्गदर्शक तत्व दुसरं काही सांगण्यापेक्षा आज त्यांना पुराणातल्या आपल्या संस्कृतीच्या ज्या सनातन परंपरेत घेतलेल्या गोष्टी त्यासाठी पुराणाचा भरपूर उपयोग आहे. आपण पुराणाचं अध्ययन करीत नाही, त्यामुळं आपल्याला त्यांचे ते कोणाचं कोण होतं ते पण सांगता येत नाही. म्हणजे मला तर काहीच येत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे महाभारतातलं नाही, रामायणातलं नाही, बाकीचं पुराण तर नाही. तर पण हे माहीत पाहिजे, त्याचा उपयोग होतो याच्यामध्ये. तशी काली आदी बहुत पुराणे आहेत. त्यास उपपुराणे म्हणतात. भागवते 2 आहेत. वैष्णव भागवत आणि देवी भागवत. या दोहोतही 12 स्कंद आणि 18,000 श्लोकसंख्या सारखी आहे. त्यात वैष्णव भागवत हे पुराण आहे आणि देवी भागवत उपपुराण आहे, पण व्यासकृत आहे म्हणून प्रमाण आहे. जशी पुराणे व्यासकृत आहेत तशीच काही उपपुराणेही व्यासकृत आहेत. काही पुराणे पराशरादी सर्वज्ञ मुनिकृत आहेत म्हणून तेही प्रमाण आहेत. आता न्याय ही 6 दर्शनं जी आहेत ना, आस्तिक 6 दर्शनं, त्याच्यामध्ये न्याय दर्शन. गौतमांनी 5 अध्याय न्यायसूत्रे केली आहेत. त्यात युक्ती प्रधान आहे. युक्तीने पुरुषाची बुद्धी तीव्र होते, तिचा मननामध्ये उपयोग आहे म्हणून युक्तिप्रधान न्यायसूत्रांचेही मननद्वारा वेदांतजन्य ज्ञानच फल आहे. आणि कनाद मुनिकृत 10 अध्याय वैशेषिक सूत्रे असून त्यांचा न्यायात अंतर्भाव आहे. आता मीमांसा 2 आहेत. एक धर्ममीमांसा, दुसरी ब्रह्ममीमांसा. धर्ममीमांसेला पूर्वमीमांसा म्हणतात आणि ब्रह्ममीमांसेला उत्तरमीमांसा म्हणतात. जैमिनीने धर्ममीमांसा 12 अध्याय केले आहे. त्यात कर्मानुष्ठानाची उपपत्ती सांगितली आहे. म्हणून विधीपूर्वक कर्मानुष्ठानापासून अंतकरण शुद्धी आणि अंतकरण शुद्धीपासून ज्ञानद्वारा मोक्ष होतो. तसेच 5 अध्यायाचे संकर्षण कांड जैमिनीकृत असून त्यात उपासना सांगितली आहे. तिचाही धर्ममीमांसेमध्ये अंतर्भाव आहे. आता व्यासकृत ब्रह्ममीमांसा 4 अध्याय असून प्रत्येक अध्यायाचे 4 पाद आहेत. प्रथमाध्यायात सर्व उपनिषद वाक्य ब्रह्माचे प्रतिपादन करतात, आणण्याचे नाही असा अर्थ आहे. दुसऱ्या अध्यायात प्रथम श्रुतिवाक्याशी स्मृतिवाक्यांचा विरोध परिहार करून नंतर उपनिषद वाक्यांचाही परस्पर विरोध परिहार केला आहे. तृतीय अध्यायात ज्ञान व उपासना यांच्या साधनांचा विचार केला आहे आणि चौथ्या अध्यायात ज्ञान व उपासना यांच्या फलाचा विचार केला आहे. हे ब्रह्ममीमांसा शारीरक शास्त्रच प्रधान असून मुमुक्षुला हेच चिंतनीय आहे. जरी व्याससूत्रावर अनेक भाष्य व व्याख्यानरूप ग्रंथ आहेत, तथापि श्री शंकराचार्यकृत भाष्यरूप व्याख्यानच मुमुक्षु चिंतनीय आहे. तज्ज्ञानद्वारा मोक्ष फल स्पष्ट आहे. हे सगळं उत्तरमीमांसाचं म्हणजे ब्रह्मसूत्राचं वर्णन आहे. धर्मशास्त्र म्हणजे स्मृती वगैरे ग्रंथ आहेत. मनो, याज्ञवल्क्य, विष्णू, यम, अंगिरा, वशिष्ठ, दक्ष, संवर्त, शातात, पाराशर, गौतम, शंखलिखित, हरित, आपस्तंभ, शुक्र, बृहस्पती, व्यास, कात्यायन, देवल, नारद इत्यादी सर्वज्ञ त्यांनी वेदानुसार स्मृती नामक ग्रंथ केले आहेत. त्यास धर्मशास्त्र म्हणतात. त्यात वर्णाश्रमासंबंधाने कायिक, वाचिक आणि मानसिक धर्म सांगितले आहेत. त्यांचे अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञान होऊन मोक्षच प्रयोजन आहे. तसेच व्यासांनी महाभारत आणि वाल्मिकींनी रामायण केले आहे.
त्यांचाही धर्मशास्त्रामध्ये अंतर्भाव आहे. तसेच देवताराधना निमित्त जे मंत्रशास्त्र आहे तेही धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहे. देवताराधनेचे अंतःकरण शुद्धी हे फल आहे. तसेच वैष्णव मंत्र आणि शिवतंत्रादी धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहेत, कारण त्यामध्येही मानस धर्माचे निरूपण आहे. कपिल मुनिकृत सांख्यशास्त्र आहे, त्यात प्रकृती पुरुष विवेकाने पुरुषाचे असंग ज्ञान सांख्यशास्त्राचे फल आहे, परंतु त्याचाही त्वंपद लक्षार्थ शोधनाद्वारा महावाक्य ज्ञानाविषयी उपयोग आहे, म्हणून मोक्षच फल आहे. तसेच योगशास्त्र 4 पाद पतंजलीकृत आहे. पतंजली हा शेषाचा अवतार आहे. त्याचे पतंजली नाव पडण्याचे कारण कोणी एक ऋषी संध्योपासना करीत असता त्याच्या अंजलीत प्रगट होऊन पृथ्वीवर पडला हे होय. शिवाय पतंजलींनी शरीराचा रोग अर्थात मल निवृत्त होण्याकरिता चिकित्सा ग्रंथ आणि अशुद्ध शब्दोच्चारण रूप वाणीच्या मलनाशाकरिता पाणिनीच्या व्याकरणावर महाभाष्य केले. तसेच अंतःकरणाचा विक्षेप अर्थात विक्षेप आणि मल निवृत्त करण्याकरिता योगशास्त्र केले. त्यात प्रथम पादात चित्तवृत्ती निरोध रूप समाधी आणि त्याची साधने अभ्यास वैराग्य आदी सांगितली. तशीच विक्षिप्त चित्तास यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि सविकल्प समाधी ही निर्विकल्प समाधीची 8 साधने द्वितीय पादात सांगितली. तृतीय पादात योगाच्या विभूती सांगून चतुर्थ पादात योगाचे फल मोक्ष सांगितले. अशा रीतीने योगशास्त्र ही ज्ञान साधन जे निधिध्यासन तत्प्राप्तीद्वारा मोक्षास हेतू आहे. आणि शारीरिक सूत्रात सांख्य योगाचे जे खंडन आहे ते उपनिषदाहून विरुद्धार्थाच्या व्याख्यानाचे खंडन आहे, मूल सूत्रांचे नाही. तसेच न्यायवैशेषिकांचे खंडनही विरुद्ध व्याख्यानाचे आहे, मूल सूत्रांचे नाही. तसेच नारदकृत पंचरात्र नामक एक तंत्र आहे, त्यात वासुदेवाच्या ठिकाणी अंतःकरणाची स्थापना सांगितली आहे. सर्व वैष्णव ग्रंथ पंचरात्रांतर्गत असून धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहेत. तसेच पशुपतीकृत पाशुपत तंत्रात पशुपतीचे आराधन सांगितले आहे. सर्व शैवग्रंथ पाशुपत तंत्राच्या अंतर्भूत आहेत. त्याचप्रमाणे गणेश, सूर्य आणि देवी यांच्या उपासनेचे बोधक ग्रंथ धर्मशास्त्रांतर्भूत आहेत. त्या देवी उपासनेच्या प्रतिपादक ग्रंथात दक्षिण व उत्तर असे 2 संप्रदाय आहेत. त्यात दक्षिण संप्रदाय धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहे. उत्तर संप्रदायास वाममार्ग म्हणतात. तो शिवप्रणीत आहे, पण धर्मशास्त्रास आणि वेदास विरुद्ध आहे, म्हणून अप्रमाण आहे. ज्याप्रमाणे साक्षात विष्णूने बुद्धावतार धरून नास्तिक ग्रंथ केले, पण ते वेद विरुद्ध असल्यामुळे प्रमाण नाही, त्याप्रमाणे शिवकृत वामतंत्र ही अत्यंत विरुद्ध आहे, म्हणून प्रमाण नाही. कारण त्यात मदिरादी अत्यंत अशुद्ध पदार्थाचे ग्रहण सांगितले आहे आणि लोकांस फसविण्याकरिता चांगल्या पदार्थाची नावे अशुद्ध पदार्थास ठेवली आहेत. ती अशी: मदिरेचे नाव तीर्थ, मांसाचे नाव शुद्ध, मदिरा पात्राचे नाव पद्मा, कांद्याचे नाव व्यास, लसणाचे नाव शुक, मदिराकर्त्याचे नाव दीक्षित, अत्यंत चांडाळीन तिचे नाव प्रयागवासी किंवा काशीवासी, व्यभिचार्याचे नाव योगी आणि व्यभिचारिणीचे नाव योगिनी, पूजेच्या वेळी असलेल्या अनेक दोषवान स्त्रीचे नाव उत्तम शक्ती, जातीची चांडाळीन व्यभिचारिणी आणि रजस्वला असेल, तिचे देवी बुद्धीने पूजन करून तिचे उच्चिष्ट मदिरापान करतात आणि तिला अधिक मदिरापानाने ती चांडाळीन ओकली तर ते पृथ्वीवर पडून न देता ते आचार्यांसह सर्व आनंदाने भक्षण करतात. तिच्या वमनास भैरवी म्हणतात. त्याचप्रमाणे स्त्रीच्या योनी जीवा लावून मंत्राचा जप करतात आणि मदिरा, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मंत्र या 5 मकारांचे भोगमोक्षार्थ सेवन करतात. पहिल्या 3 मकारांचा अप्रसिद्ध नावाने व्यवहार करतात. याप्रमाणे वामतंत्राचा सर्व व्यवहार इह व परलोकापासून भ्रष्ट करणारा आहे. कानफाटे, जोगी, अवधूत, गोसावी, संन्यासी, ब्राह्मणादी या वाम मार्गाचे सेवन करतात, परंतु तो मार्ग वेदनिंदित व लोकनिंदित आहे, म्हणून गुप्त ठेवतात. फार काय सांगावे, वामतंत्राचा प्रकार ऐकून म्लेच्छाच्या अंगावरही काटा येईल. एकंदरीत वामतंत्र सर्वथा त्याज्य आहे. ह्या वामतंत्राचं प्रचार आता थोडासा अंधश्रद्धेचे निर्मूलन करणारे लोक, वैज्ञानिक भूमिकेवर सांगणारे आल्यामुळं थोडा कमी झाला, तरी अजून विशेषतः अडाणी लोक त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही. परंतु जे अर्ध शिक्षित आहेत ना, तर असे लोक जास्त त्याच्याकडे तथाकथित शिक्षित. आता नेमके ह्या लोकांचं सगळं दुकानं कशामुळे चालली, तर सगळे ह्या लोकांच्या नादी लागल्यामुळं, याच्यामुळे किती वाईट प्रसंग लोकांवर येतात. आणि ते लोक त्या वामतंत्राच्या किंवा तशा प्रकारचे जे लोक काही चमत्कार वगैरे सांगतात, त्यांच्याकडे त्यांची प्रवृत्ती, त्यापेक्षा आपलं असणारं विशुद्ध तत्वज्ञान आणि ह्याच्यामध्ये असणारे जे काही त्रुटी आहे
ते सांगणं हे सुद्धा काय आहे, अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचा सध्याचा उपाय आहे. म्हणून हा एक भाग आहे की आपण लोकांना नेहमी सांगितलं पाहिजे की वाटेल त्या आमकं केलं म्हणजे मुलगा होता, आमकं केलं म्हणजे रोग बरा होतो, मग तुम्ही आम्हाला भेटा, मग आम्ही तुम्हाला सांगेल, कोणाला सांगू नका, हे तंत्र फार विशेष आहे, असं जे लोक सांगतात त्यांच्या कधी लोकांनी नादी लागू नये. असं चांगल्या डॉक्टरच्या सल्ल्याने मरावं, परंतु अशा देवलाच्या ताब्यात कधी जाऊ नये, याचं सुद्धा आपण सांगणं लोकांना गरजेचं आहे. नास्तिक ग्रंथकार व त्यांची मते. नास्तिक मतातही माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक, वैभाषिक, चार्वाक आणि दिगंबर असे 6 भेद आहेत. आता हे नास्तिक म्हणजे नास्तिका वेदनिंदका, ते वेद प्रमाण मानित नाहीत. माध्यमिक शून्यवादी आहेत. योगाचाराच्या मतात सर्व पदार्थ क्षणिक विज्ञानाहून भिन्न नाही, ते क्षणिक विज्ञानच तत्व आहे. एक आहे ते शून्यवादीच आहे, सर्वम शून्यम शून्यम. आणि सर्व काय बाकीचे जे आहेत ते काय म्हणतात, सर्वम क्षणिकम क्षणिकम. क्षणिक कोण आहे, बुद्धी, विज्ञान, त्या विज्ञानाला ते म्हणतात तत्व, त्यालाच आत्मा असं म्हणतात. सौत्रांतिक मतात, सौत्रांतिक मत म्हणजे शुद्ध मत असं त्यांनी म्हटलं, त्यांच्यातलं शुद्ध मत. सौत्रांतिक मतात बाह्य पदार्थ वाचून विज्ञानाचा आकार होत नाही, म्हणून बाह्य पदार्थ अनुमेय आहेत, प्रत्यक्ष नाहीत आणि क्षणिक आहेत. आता ते सौत्रांतिक म्हणजे हे जे एकच गौतम बुद्ध, त्याचे 4 शिष्य झाले आणि त्यांनी 4 मतं सांगितली, एक शून्यवादी, एक क्षणिक विज्ञानवादी, एक सौत्रांतिक आणि एक वैभाषिक. आता ते म्हणतात की ज्या अर्थ आपल्याला ते तर म्हणतात बाह्य पदार्थ नाही आणि बुद्धी तर पदार्थाचा आकार धारण करते, क्षणिक विज्ञान जे तेच त्या पदार्थाचा आकार धारण करतं. बाह्य पदार्थ असल्याशिवाय पदार्थाचा आकार कसा होईल अशी शंका येईल. त्यासाठी सांगतात बाह्य पदार्थ, सौत्रांतिक मतात बाह्य पदार्थ वाचून विज्ञानाचा आकार होत नाही, म्हणून बाह्य पदार्थ अनुमेय आहेत, प्रत्यक्ष नाही. बाह्य पदार्थ प्रत्यक्ष नाही, पण जर प्रत्यक्ष नसले तर त्यांचा आकार झाला असता का, म्हणून अनुमानाने बाह्य पदार्थ आहे. बघा, बाह्य पदार्थ प्रत्यक्ष आहे पण ते काय म्हणतात, ते पदार्थ अनुमेय आहेत असं सौत्रांतिक म्हणतात. आणि क्षणिक आहेत म्हणजे क्षणिक विज्ञानच त्यांचा आकार धारण करतो, म्हणून ते पदार्थ सुद्धा क्षणिक आहेत. वैभाषिक मतात बाह्य पदार्थ क्षणिक असून प्रत्यक्ष प्रमाणाचे विशेष आहे. म्हणजे एक अनुमान प्रमाणाचे मानतात ते सौत्रांतिक आहे, आणि जे बाह्य पदार्थ आहेत अनुमान प्रमाणाचे विषय नसून ते विषय काय प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय, बाहेर पदार्थ असल्याशिवाय त्याचा आकार धारण करत नाही असे सांगणारे जे त्याला काय म्हणतात, वैभाषिक. ही 4ही मते सुगताच्या शिष्याची आहेत. सुगत म्हणजे बुद्ध, त्याच्या शिष्याची. तर हे आपल्याला कमीत कमी 4 मतं आणि त्या 4 मतांचं स्वरूप काय आहे एवढं आपल्याला माहित पाहिजे, हे पाठ करून ठेवायचं. ही 4 मते सुगताच्या शिष्याची आहेत. चार्वाक मतात बाह्य पदार्थ स्थिर असून देह आत्मा आहे. आता हे जे चार्वाक मत आहे पहिलं ते सांगतात. चार्वाक म्हणजे देहानाम आत्मा, देहाला आत्मा म्हणणारे हे चार्वाक. चारुवाक ज्यांची वाणी फार गोड आहे, म्हणजे देह म्हणजे मी असं म्हणणं म्हणजे माणसाला सर्वात गोड वाटतं, आपल्याला ते अस्वाभाविक वाटतं. शास्त्रकार सुद्धा तेच सांगतात, जे आपल्याला जवळचं सांगतील ते अनुकूल सांगतील ते कधी आपल्याला चारुवाकच वाटतात ना, म्हणून ते चार्वाक आहे. चार्वाक मतात बाह्य पदार्थ स्थिर असून देह आत्मा आहे. दिगंबराच्या मतात देहाहून आत्मा भिन्न असून देह परिणामाना इतकाच त्याचे परिणाम आहे. कालच सांगितलं ना स्वामी महाराजांनी, देह परिमाण आत्मा आहे, जेवढा देह तेवढा आत्मा असं म्हणतात, आणि देहाहून आत्मा भिन्न आहे असं ते जैन मानतात. याच रीतीने आणखी बारीक सारीक गोष्टीत त्यांच्या आपापनामध्ये फार विलक्षणता आहे, परंतु सर्व वेदविरोधी व नास्तिक आहेत, म्हणून त्यांच्या मताचे उपपादन आणि खंडन फार लिहिले नाही. आता नास्तिक मताचं काय करायचं एवढं चिंतन करून, म्हणून थोडक्यात त्याचं दिग्दर्शन फक्त केलं. वाममार्ग आणि नास्तिक मताचे ग्रंथ संस्कृत भाषेत असले तरी वेदबाह्य आहेत, म्हणून अप्रमाणिक. काही काही लोकांना वाटतं संस्कृतमध्ये असलं तर मग ते प्रमाणिक ग्रंथ आहे, संस्कृतमध्ये असले तरी सुद्धा ते ग्रंथ प्रमाणिक नाही वामतंत्राचे. ती सोडून वेदानुसार विद्येची प्रस्थाने 18च आहेत, आणि ती जरी वाम तंत्र वगैरे असे ग्रंथ सोडले तर खरं विद्येची प्रस्थानं म्हणजे ही शास्त्राने मानलेले भेद हे 18 म्हणजे 18च आहेत, ती वर सांगितलीच आहेत. आणि मम्मट आदी कृत साहित्य ग्रंथ आणि कालिदासादी काव्य ग्रंथही आहेत. त्यापैकी काहींचा धर्मशास्त्रात काहींचा कामशास्त्रात अंतर्भाव आहे. सर्व 18 प्रस्थाने ब्रह्मज्ञानाद्वारा मोक्षास हेतू आहेत असा तर्कदृष्टीने सर्व शास्त्राविषयी निश्चय केला. सगळे ही जे 18 प्रस्थान आहेत हे ब्रह्मज्ञान होऊन जेणेकरून मोक्ष होईल यालाच ते हेतू होतात. आता जिज्ञासूस उत्तर मीमांसाच ग्राह्य, बाकी सर्व त्याज्य. आता हे झालं सगळं, एवढं माहिती सांगितली आपल्याला,
पण आता जिज्ञासूला काय, जिज्ञासूला ह्या सर्वांची गरज नाही, त्याला फक्त उत्तर मीमांसा वेदांत शास्त्र म्हणजे गीता ब्रह्मसूत्र किंवा उपनिषद त्या उपनिषदाच्या तत्वज्ञानाला अनुसरणारे जे वाङ्मय असेल संत वाङ्मय हेच त्याला गरज आहे, त्याला काही बाकीचं करण्याची गरज नाही. जिज्ञासूस उत्तर मीमांसाच ग्राह्य, बाकी सर्व त्याज्य. वास्तविक उत्तर मीमांसे वाचून सर्व शास्त्रे जिज्ञासूला त्याज्य आहेत असे शारीरकामध्ये सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार शंकराचार्य यांनी स्पष्ट सांगितले आहे. म्हणून उत्तर मीमांसेशिवाय अन्य शास्त्रे मोक्षोपयोगी आहेत असे समजणे योग्य नाही. तथापि सारग्राही बुद्धीने तर्कदृष्टीचा हा निश्चय आहे. आचार्यद्वारा श्रवण करून तर्कदृष्टीचा असा निश्चय असला तरी तो तर्कदृष्टी असल्यामुळे वारंवार कुतर्क उत्पन्न होऊन मी केलेला हा निश्चय बरोबर आहे की नाही व दुसऱ्या विद्वानांची आपल्या निश्चयाशी एकवाक्यता होते की नाही असे पाहण्याकरिता अनेक विद्वानांच्या भेटी घेऊन त्या सर्व शास्त्राच्या तात्पर्याविषयी आपला झालेला निश्चय कळविला. सर्व विद्वानांनी त्याचा निश्चय ऐकून तो केलेला निश्चय सर्व शास्त्रसंमत व योग्य आहे असे सांगितले. त्यावरून तर्कदृष्टीचे सर्व संशय नाहीसे होऊन बंध मोक्षादी सर्व जगताविषयी मिथ्यात्व निश्चय करून आणि आत्मा ब्रह्मरूपाने प्रत्यक्ष जाणून कृतकृत्य झाला. आता त्या जो हा तर्कदृष्टी होता याने तर पुन्हाही अनेक प्रकाराने मनन केलं आणि आपल्याला झालेला निश्चय काय स्वरूपात आहे हे अनेक विद्वानांना सांगितलं, सर्वांना तो मान्य झाला, त्याची कृतकृत्यता निश्चित झाली. आता झाल्यानंतर त्याचा देह पडला का राहिला. मग आता उरले उपाधी कारणे. मग त्यांनी काय केलं, त्याला असं वाटलं की 4 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, ब्रह्मज्ञान झालं, आता मी आपल्या घरी आई वडिलांना भेटायला जावं, आहे की नाही. तो एक भाऊ होता त्याचा तपासच लागला नाही. तुकाराम महाराजांचे भाऊ सावजी जे निघून गेले तर त्यांचं पुन्हा आजपर्यंत तपास नाही, कुठे हिमालयात गेले. तसा आपला मोठा बंधू असणारा जो तत्वदृष्टी त्याचं तर कुठं देहपात झाला काही माहीत नाही. दुसरा गंगातीरी गेला, त्याचा गेला. 3 भाऊ होतो व आई वडिलांना सोडून आलो. यांनी एखादा तरी त्याला असायला पाहिजे ना. आमचे महाराज आहे ना, महाराजांना आई वडिलांची आठवण आहे. महाराजांना म्हणजे सगळं तुमच्या आमची एकच स्थिती. त्यांना जर आई आजारी किंवा असं कळलं तर जास्त लगेच त्यांच्या डोळ्याला धारा लागतात. सोडून कितीतरी वर्ष झाले त्यांना अजून, तरी सुद्धा त्याला आपल्याला मातृ स्नेह किंवा त्यांच्या वात्सल्याचा अनुभव असल्यामुळे जागृती येते. तसं हा जो तर्कदृष्टी होता तर त्याला परत काय वाटलं की आता काय करायचं पुढं राहिलेलं जीवन. तर ते म्हणतात तो तर्कदृष्टी पित्यास भेटण्याकरता गेला, तर तो पुन्हा आपल्या घरी आई वडिलांना भेटण्यासाठी जातो. नंतर शेष प्रारब्धाने त्यास लवकर घरी जाऊन वडील व मातोश्रीत भेटावे अशी इच्छा उत्पन्न झाली. तर्कदृष्टी कृतकृत्य झाला असता त्यास पुन्हा इच्छा कशी उत्पन्न होईल. आता एवढा कृतकृत्य झाला आणि पुन्हा काय म्हणायला लागला, मागच्या पावलाने परत घरी जायला कसा तयार झाला असं कोणाला वाटेल. तर असे कोणी म्हटल्यास ज्ञानवानाचा सर्व व्यवहार अज्ञानाप्रमाणे प्रारब्ध बलाने होतो, हे पूर्वी तत्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर व्यवहाराच्या वेळी सांगितलेले आहे. आता पुन्हा अशी शंका आल्यावर तर कपाळाला हात लावण्याशिवाय विलाजच नाही. ज्ञानवानाचा सगळा व्यवहार जर प्रारब्ध बलाने होतो तर त्याला घरी जायला झालं कसं काय झालं हे इच्छा सुद्धा कशाने होते, प्रारब्ध बलाने, आणि घरी सुद्धा कशाने जातो, प्रारब्ध बलाने. तर हा जो विचार आहे ना हा आपल्याला सोयीचा विचार आहे. कोणी म्हटल्यास ज्ञानवानाचा सर्व व्यवहार अज्ञानाप्रमाणे प्रारब्ध बलाने होतो, हे पूर्वी तत्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर व्यवहाराच्या वेळी सांगितलेच आहे. म्हणून तर्कदृष्टीच प्रारब्ध बलाने इच्छा झाली यात विशेषते काय, तेव्हा त्याचं काही नवल वाटावं का आता घरीच कसा गेला. आणि काही शास्त्रकारांनी ज्ञानवानास इच्छा होत नाही असे म्हटले आहे. त्याचा अभिप्राय असा नाही की ज्ञानवानाच्या अंतःकरण पदार्थाच्या इच्छारूप परिणामास प्राप्त होत नाही, म्हणजे इच्छा होत नाही असे नाही. काही ठिकाणी लिहिले ज्ञानवानाला इच्छा होत नाही. इच्छा होत नाही म्हणजे पदार्थ आला की त्या पदार्थाच्या इच्छेचा आकारच कधी त्याला